पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रा यांच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत. रोज नवे खुलासे होताना दिसत आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर तिच्याकडून रोज नवीन माहिती समोर येताना दिसते. आत्ता जी माहिती समोर आलेली आहे तिच्याकडे असणाऱ्या लॅपटॉप मोबाईलमध्ये BSFचे काही व्हिडिओज, त्यासोबतच हाय अलर्ट झोनचे जे काही व्हिडिओज आहेत, हाय सिक्युरिटी झोनचे व्हिडिओज, ते तिच्या मोबाईलमध्ये आढळून आलेले आहेत. आणि या सगळ्या संदर्भात कशा पद्धतीने हे सगळे जे हेरगिर करणारे जे काही असतात ते जाळ्यात अडकतात आणि हे कशासाठी नेमकं करत असतात, काय नेमकी माहिती? असं आहे, ज्योती मल्होत्रा ही बेसिकली एक इन्फ्लुएन्सर होती आणि एक यूट्यूब चालवणारी एक मुलगी होती आणि तिचे जवळजवळ 4 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहेत यूट्यूबवरती आणि 4 लाखाहून जास्त तिचे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती. म्हणजे ती अतिशय पॉप्युलर होती. ती बेसिकली वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाला जायची आणि तिथली फोटोग्राफी करायची. तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तिने फॉरवर्ड एरियामध्ये म्हणजे काश्मीरमध्ये वगैरे तिने खूप प्रवास केला होता आणि तिथलं इन्क्लुडिंग पहलगाम वगैरे, आणि तिथले तिने फोटोज वगैरे टाकलेले होते आणि ती पॉप्युलर होती. आता होतं काय की नेमकं प्रवासाला जाणं हे वगैरे ठीक आहे, परंतु तिने मग हळूहळू ती पाकिस्तानी जे वकिलातीचे जे अधिकारी आहेत त्यांच्या जाळ्यात पण अडकली. तिने त्यांच्या समारंभाला जाणं सुरू केलं आणि मुख्य प्रॉब्लेम काय होता की ज्योती मल्होत्रा किंवा अशा काही मुली असतात की ज्या थोडंसं त्यांचं लहानपण हे कठीणाईत गेलं असतं. तिची आई खूप आधी गेली, वडिलांनी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. ती जशी पुढे वाढली तर तिला आईवडिलांचं प्रेम किंवा हे असं काही मिळालं नाही आणि नंतर ज्यावेळेला ती एकदम मोठी होते आणि तिला दिसतं की आपल्याकडे एकदम काही तरुण म्हणजे जे अतिशय हँडसम आहेत ते आपल्याशी बोलायला लागतात, आपल्याने इम्प्रेस होतात, तर तिला आपलं महत्त्व एकदम वाढलं असं वाटतं. तिला हे लक्षात आलं नाही की हा म्हणजे एक हनी ट्रॅप होता आणि एक हँडसम तरुण तिला केवळ हेरगिरी करता, प्रोत्साहन करण्याकरता तिचा मित्र बनण्याचा प्रयत्न करत होता आणि तो बनला. मग पाकिस्तानी वकिलातात ती गेली, अनेक वेळा पाकिस्तानला तिने दौरे केले आणि म्हणजे तिने भरपूर माहिती वेगवेगळ्या पद्धतीने दिली. पण मला वाटतं तिचं सर्वात मोठं जे काम होतं ते म्हणजे असं की ती एक इन्फ्लुएन्सर होती. म्हणजे आपण जर बघितलं की पहलगामच्या नंतर तिने जो व्हिडिओ तयार केला तर त्याच्यामध्ये तिने सगळा दोष पहलगामच्या हल्ल्याचा भारताला दिला होता. म्हणजे तिचं काय म्हणणं होतं की हे जे 26 टुरिस्ट जे मारले गेले ही चूक भारताची होती, ते टुरिस्टचं ते रक्षण करू शकलं नाही. म्हणजे सगळा ब्लेम भारतावरती. पाकिस्तानचा तिथे उल्लेखच नव्हता की पाकिस्तानचे दहशतवादी आले, त्यांनी हिंदू टुरिस्टना मारलं, हा उल्लेख नाही. उल्लेख काय की आपली जी व्यवस्था आहे ती चांगली नव्हती. तर म्हणजे थोडक्यामध्ये या सगळ्याशी पाकिस्तानचा काही संबंधच नाही आणि हे जे घडलं हे केवळ इनकॉम्पिटन्समुळे घडलं हे तिथं दाखवायचा हा प्रयत्न सुरू होता. तर अशा प्रकारचे इन्फ्लुएन्सर्स जे इन्फ्लुएन्स करतात याचा पुष्कळ परिणाम होतो. आपण जर बघितलं, मी जर एकदम सरळ इंटरनॅशनल मीडियाविषयी बोललो तर आपल्याला असं दिसेल इंटरनॅशनल मीडिया, खास तर वेस्टर्न मीडिया, की जी भारताच्या बाजूने असायला पाहिजे, कारण भारत एक डेमोक्रॅटिक कंट्री आहे आणि वेस्टर्न वर्ल्ड जी आहे ते डेमोक्रॅटिक आहे. तर त्याच्यामुळे त्यांचं प्रेम कोणाकडे असायला पाहिजे तर भारताकडे. परंतु तसं नाही. मोठी वर्तमानपत्र, मग ती न्यूयॉर्क टाइम्स असो की वॉशिंग्टन पोस्ट असो की युरोपमधली मोठी पेपर असो, ही सगळ्यांचं जे नॅरेटिव्ह आहे त्याचं लक्ष आहे की भारत आपल्या लोकांचं रक्षण करू शकला नाही. म्हणजे दोष हा पूर्ण भारताला. पाकिस्ताननी जे दहशतवादी कृत्य केलं त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही. आणि नंतर मग ॲडवाईस असा की अरे आता तुम्ही जास्त गडबड म्हणजे जास्त काही हिंसाचार म्हणजे जास्त काही करू नका, त्याच्यामुळे युद्ध वाढेल, युद्धजन्य परिस्थिती वाढेल वगैरे. तर इन्फ्लुएन्सर्सचा वापर करून नॅरेटिव्ह कशी बदली करण्यात येते इंटरनॅशनल मीडियामध्ये हे आपण बघायला पाहिजे. आणि अर्थात हे सगळं जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही आहे. याच्यात अजूनसुद्धा अनेक कारणं आहेत. एक म्हणजे इंटरनॅशनल मीडियाला का कळत नाही का की ज्योती मल्होत्राची लेवल काय आहे वगैरे वगैरे. परंतु इंटरनॅशनल मीडियावरती आज 3 मोठे घटक काम करत आहेत. एक तर इंटरनॅशनल मीडियामध्ये खास तर युरोप आणि अमेरिकेच्या तिथे मुस्लिम अपीजमेंट ही फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. केवळ मतपेटीच्या राजकारणाकरता ते असं मुसलमानांच्या विरुद्ध ते काहीही लिहायला तयार नाही की दहशतवादी पाकिस्तानमध्ये आले होते, ते मुस्लिम होते, त्यांनी हिंदूंना मारलं होतं,
असं ते येऊच देत नाही, कारण त्यांना वाटतं त्याच्यामुळे मुस्लिम व्होटर्स जे आहेत ते रुलिंग पार्टीकरता मतदान करणार नाही. तर ही एक मुस्लिम अपीजमेंट आहे. दुसरं जे आहे त्यांच्यामध्ये एक तो कॉम्प्लेक्स आहे, ज्याला म्हणायचं व्हाईट कॉम्प्लेक्स, की म्हणजे आमची कातडी पांढरी असल्यामुळे जगावरती आम्हाला राज्य करण्याचा अधिकार आहे आणि भारत आता पाचवी किंवा चौथी अर्थव्यवस्था म्हणून कसं पुढे येऊ शकतो, भारत युरोपियन देशाच्या पुढे कसं जाऊ शकतो, तर त्यांना ते सहन होत नाही. म्हणून ते फॉल्ट भारताबरोबर काढण्याचा प्रयत्न करतात की चूक तुम्हीच केली आहे, तुम्हीच त्यांना डिंचवलं, तुम्हीच त्यांना मारायचा प्रयत्न केला वगैरे वगैरे. म्हणजे तुम्ही मुकाट्याने जर त्यांचे दहशतवादी हल्ले सहन केले असते तर पुढे प्रकरण वाढलंच नसतं. आणि तिसरा जो प्रकार आहे हा महाभयंकर आहे. याच्यामध्ये ते चीनचा मोठा प्रवेश येतो. चीननी काय केलेलं आहे, या सगळे ज्या मोठी मोठी मीडिया हाऊसेस आहेत यांचे त्यांनी 30% किंवा 35% इक्विटी विकत घेतली आहे. म्हणजे न्यूयॉर्क टाइम्सचा 35% मालक हा चीन आहे. याचा अर्थ काय होतो की चीन विरोधामध्ये या वेस्टर्न मीडियामध्ये काहीही कधीही प्रकाशित होणार नाही, कारण मालक ते तुमचे ते आहेत. तर तो एक भाग झाला. परंतु दुसरा भाग जे चीनला पाहिजे नॅरेटिव्ह ती प्रकाशित केली जाते. सध्याच्या ऑपरेशन सिंधूरमध्ये चीनला दाखवायचं आहे की पाकिस्तानचा काही दोष नाही, एक न्यूट्रल इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, शांतता राहायला पाहिजे वगैरे वगैरे. तर ही नॅरेटिव्ह आता वेस्टर्न वर्ल्ड देत आहे, कारण चीनला ती नॅरेटिव्ह पाहिजे. म्हणजे हा एक कॉम्प्लेक्स वेब तयार झालेला आहे, एक चक्रव्यूह तयार झालेला आहे. याच्यामध्ये मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की भारताची लढाई ही केवळ पाकिस्तानच्याच विरोधात नाही, ही लढाई पाकिस्तानच्या विरोधात तर आहेत, परंतु पाकिस्तानचे जे हस्तक भारतात आहेत त्यांच्या विरोधात पण आहे. आणि ज्योतीशिवाय अजून 11 जणांना पकडण्यात आलेलं आहे. आणि याच्याशिवाय चीनच्या विरोधातसुद्धा आहे. मी ज्यावेळेला हे सगळे एकत्र येऊन काम करतात ते यांची ताकद वाढते आणि त्यांच्याशी लढण्यामध्ये आपल्याला पुष्कळ कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. तर ज्योतीमध्ये मी शेवटचा एकच मुद्दा अजून सांगेन की ज्योती पकडली गेली हा काही शेवट नाही आहे. अशा प्रकारचे अनेक हस्तक पाकिस्तानने तयार केलेले आहेत. त्यांच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे, इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स ठेवायला पाहिजे, कॅन्टॉन्मेंटच्या आजूबाजूला जे संशयास्पद लोक फिरतात त्याच्यावरती बघायला पाहिजे आणि यांना पकडून यांना शिक्षा ही दिलीच पाहिजे. कारण अनेक जणं करतात. हे कशा करतात तर एक जो होता पंजाबचा, त्यांनी तो ड्रग ॲडिक्ट होता, तर त्याला ड्रग्स करता पैसे पाहिजे होते म्हणून त्यांनी केलं. दुसरा होता त्याला पैशाची कमी होती म्हणून त्यांनी केलं होतं. ज्योतीला तिच्या आयुष्यामध्ये एखादा पुरुष महत्त्वाचा होता तर त्याकरता तिने केलं होतं. म्हणजे असं म्हटलं जातं ह्या हेरगिरी हा जगातला नंबर 2चा व्यवसाय आहे. म्हणजे आपण जर पुराण काळापासून बघितला तर. आणि हे कशामुळे होतं तर 3Ws म्हटलं जातं, विमेन, वाईन आणि वेल्थ. तुम्हाला हाच प्रश्न विचारणार आहे. हे जे ज्योती मल्होत्रासारखे हेरगिरी करणारे जी लोक असतात ते काही मोबदल्यासाठी हे करत असतात की मग देशाची गद्दारी करण्यासाठी त्यांची तयारी असते? खरं हे जे गुप्तहेर असतात, हे जे गुप्तहेरगिरी कामगिरी करतात यांचा आपण जे इतिहास बघितला तर यांना 2-3 भागामध्ये वाटता येईल. एक म्हणजे अतिशय उग्रवादी, की ज्याला वाटतं की इस्लाम खतरे में आहे म्हणून तो काहीतरी करणार. असे करणारे काही लोक असतात. तसे लोक काही काश्मीरमध्ये आहेत, काही इतरत्रसुद्धा आहेत. म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला कल्पना पाहिजे, 3च दिवसापूर्वी इंडोनेशिया जे एक मुस्लिम राष्ट्र आहे त्यांनी 2 भारतीयांना हँडओव्हर केलं की जे इंडोनेशियामध्ये राहून आयसिसचं काम करत होते. म्हणजे इंडोनेशियाने त्याला हँडओव्हर केलं. आणि असं अनेक वेळा दुबईतनंसुद्धा जे आपले भारतीय तिकडे जातात आणि आयसिस करता किंवा अल कायदा करता काम करतात त्यांना रेग्युलरली हँडओव्हर केलं जातं. तर हे सगळे उग्रवादी मार्गातले लोक आहेत की ज्याने उग्रवादामुळे त्यांना वाटतं की मी माझ्या धर्माकरता काम करायला पाहिजे. दुसरे जे आहेत त्यांच्यात उग्रवाद नाही, परंतु त्यांना मग जे 3Ws आहे, म्हणजे विमेन, म्हणजे अनेकांना एक सुंदर स्त्रीनी फसवलेलं आहे, ती त्यांची मैत्रीण बनलेली आहे आणि मग ती मैत्रीण बनल्यामुळे ते एका हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. आणि मग त्या स्त्रीबरोबरचे त्यांचे वेगवेगळ्या पोझिशन्समधले फोटोग्राफ पब्लिश झाले. त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं की जर तू आता आमच्याकरता काम केलं नाही तर तुझं हे सगळं जे आहे हे आम्ही तुझ्या बायकोकडे पाठवू किंवा तुझ्या कुटुंबियांकडे पाठवू किंवा ते पब्लिक डोमेनमध्ये आणू. म्हणून तो एकदा जो माणूस फसला, ज्याचा पाय चुकला, तर तो आडवा झाला.
झालं. तर झालं वुमेन. मग दुसरं आहे वाईन. ज्यावेळेला दारू प्यायली जाते तर माणसाचा स्वतःवरचा जो कंट्रोल आहे हा एकदम कमी होतो आणि जे आपण नको त्या गोष्टी बोलतो आणि नको त्या गोष्टी करतोसुद्धा, कारण आपण तात्पुरते अतिशय शूर होतो. तर वाईनचा सुद्धा इन्फ्लुएन्स हा खूपच मोठा आहे आणि वाईनच्या खालती तुमचे फोटो पण काढले जातात नको त्या अवस्थेमधले आणि त्याच्यामुळे तुम्हाला नंतर ब्लॅकमेल केलं जातं. आणि तिसरं आहे वेल्थ. म्हणजे काय की अनेकांना पैशाची किंमत, पैसे पुरेसे मिळत नाहीत आयुष्यामध्ये, नोकरी नसते, लाईफ अनस्टेबल असतं, तर त्यांना वाटतं की थोडासा नुसतं एक फोटो काढला तर काय फरक पडणार आहे. तर म्हणजे हे असे वेगवेगळ्या प्रकारची आमिष त्यांना दाखवली जातात आणि याच्यामध्ये काही काही जणांना म्हणजे फोर्स वापर करूनसुद्धा हे केलं जातं. म्हणजे केवळ आपल्या माहितीकरता कधी पण भारताचे 300-400 नाविक म्हणजे मच्छीमार हे पाकिस्तानच्या कैदेमध्ये असतात आणि त्यांना त्यांची पिटाई केली जाते आणि ते पण ज्यावेळेला ते पाकिस्तानच्या जेलमधून सुटतात 4-5 वर्षानंतर, तर त्यांना भाग पाडलं जातं की जर तुम्ही हे केलं नाही तर आम्ही तुमच्या कुटुंबियांना मारू. तुम्हाला कल्पना पाहिजे, जो 26/11चा हल्ला होता त्याच्यातला जो नाविक होता INS कोबेर, तुम्हाला आठवत असेल, तर तो पाकिस्तानच्या जेलमध्ये 2 वेळा गेला होता. तर त्याला ते फोर्स करण्यात आलं. तर अशा विविध पद्धती असतात आणि ही लढाई ही चालूच असते. परंतु अतिशय महत्त्वाचं कसं आहे, याला म्हणायचं काउंटर इंटेलिजन्स. तर अशा प्रकारचे जे गुप्तहेर वेगवेगळ्या कारणामुळे हे कामं करतात तर त्यांना पकडायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपण लोकांना पण सांगायला पाहिजे की समजा चुकून तुम्ही एकदा फसला तर पुन्हा फसू नका. येऊन सांगा की मी फसलो, मला माफ करा, मला या पहिल्या फसलेल्या कृत्याकरता शिक्षा द्या, परंतु मला आता माफ करा. आणि असे काही जण आलेले पण आहेत. तर मला वाटतं ज्यांचं पहिलं पाऊल चुकीचं पडलं त्यांनासुद्धा आपण माफ करायला पाहिजे आणि त्यांना हे आणायला पाहिजे की सांगा की मी कसं फसलो आणि मी काय सांगवलं ते. तर म्हणजे अनेक काउंटर मेजर्स आहेत की जे करायला पाहिजे, कारण ही लढाई ही पुष्कळ वर्ष चालू राहणार आहे आणि त्या लढाईला आपल्याला सतत तोंड हे द्यावंच लागेल. या सगळ्या याच्यामध्ये ज्योती मल्होत्रा ही काही एकटीच नाही आहे, तर आत्तापर्यंत जवळपास 12 लोकांना अटक करण्यात आलेली आहे, ज्यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी करून आपली जी काही गुप्त माहिती आहे ती पाकिस्तानला दिलेली आहे. तर या गुप्तहेरांना, या हेरगिरी करणाऱ्यांना शिक्षा काय होऊ शकते, नेमकी काय तरतूद आहे? असं बघा, शिक्षा ही म्हणजे अतिशय एक्स्ट्रीमसुद्धा होऊ शकते. म्हणजे 5 वर्षाची जेल, 10 वर्षाची जेल, 15 वर्षाची जेल. आपल्याला आठवत असेल की एक अतिशय प्रसिद्ध असं 90च्या दशकामध्ये एक स्कॅन्डल झालं होतं, त्याला सांबा स्पाय स्कॅन्डल असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये 19-20 जणं होते काश्मीरमधले जे पाकिस्तानकरता काम करत होते आणि ते पकडले गेले. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला म्हणजे सांबा स्पाय स्कॅन्डलमध्ये लोक कशाकरता काम करतात, का काम करतात, हे सगळं सांगण्यात आलं होतं. तर त्याच्यामध्ये अशा लोकांना जन्मठेप वगैरे इतकीसुद्धा शिक्षा मिळालेली आहे. आणि काही जणांना तर म्हणजे त्याला काय म्हणायचं की फाशीची शिक्षा अशी कोणाला दिलं तर मला काही आठवत नाही आहे, परंतु जन्मठेपेपर्यंत शिक्षा ही देण्यातच आलेली आहे. आणि काही वेळा काय होतं, या भीतीमुळे एखादा माणूस जो पळून जातो तो पळून काही वेळा जाऊन पाकिस्तानमध्ये लपतो आणि मग अजून त्यांच्या जाळ्यामध्ये अडकतो. तर म्हणजे अशा प्रकारच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत. आपल्याला आठवत असेल की एक ड्रग पेडलर होता किंवा एक स्मगलर होता, तो पाकिस्तानकरता काम करायचा आणि शेवटी त्यांनी त्यांनी भारताकरता पण काही काम केलं असावं अशा प्रकारची माहिती पकडला गेला आणि त्याचं सगळं आयुष्य तिथे खराब झालं. तर हे एजंट्स, डबल एजंट्स, चक्रव्यूहात काम करणं, अशा प्रकारची हे हेरगिरी कृत्य ही चालू असतात. आणि फक्त असं आहे की एखाद्याने चुकून पाव घसरला तर त्याला आपण पकडून सांगायला पाहिजे की अरे तू आता मात्र पुढे कसं काम करू नको आणि बाहेर ये आणि आम्हाला हे सांग की तुला कोणी अडकवलं होतं, ते जे जाळं बनलेलं होतं ते जाळं पकडण्याकरता आम्हाला मदत कर. तर तसं झालं तर आपण हे पहिल्या वेळा फसलेले जे युवक आहेत, ड्रग पेडलर्स आहेत, स्मगलर्स आहेत, त्यांना वाचवू शकतो आणि पाकिस्तानचं जाळं उद्ध्वस्त करू शकतो. तर ही लढाई काही आत्ता तात्पुरती नाही आहे, तर वर्षानुवर्ष ही लढाई सुरू असणार आहे. त्यामुळे आपल्याला देखील आपल्या ज्या काही यंत्रणा आहेत त्यांना देखील या सगळ्या गोष्टींवरती आता हेरगिरी करणाऱ्यांवरती लक्ष ठेवण्याची गरज आहे. आणि असे जे काही हेरगिरी करणारे आहेत, अर्थात ज्योती मल्होत्रा किंवा अन्य जे कोणी आहेत, त्यांना देखील कडक शिक्षेची तरतूद भारताच्या कायद्यांमध्ये आहे. जवळपास जन्मठेपेपर्यंत जरी शिक्षा होऊ शकते असं हेमंत महाजन सरांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.